रांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा। काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आवाहन केलंय की दरेकरांनी अंतरवाली सराटीमध्ये यावं। आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत, पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का? हे कोणी बांडगुळ आता हे कोणी बांडगुळ कवर तुकासाठी तर म्हणा लोकांचा बांडगुळ आहे। माया नादावर नको पडू। मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माया नादी लागू नको। तो कोणी तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा महिना दे नको लागू तू। आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको। तुला मागात पडन ते लाड्या का कोणी तू। लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी। असले झिंगूर झांगूर लय येते लय जातात। तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं। तुला एवढा राग येतो ना कोणी घोर भांडगुळ, तुला एवढा राग येतो ना, तुला जर मराठ्याचे काय असतं असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्तात असतील ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला। माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो। त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू। ते काय म्हणतो तो देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोर आहेत असे मराठ्याचे। ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर, तुला जाय घरी। मारतो का 400 पोर? ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा। तो देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय। कशाला तळतळत घेतो रे भंगार? आणि सांगायला लागला आम्हाला कोणता रोग झालाय काय झालाय। त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना, पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय। तो थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते? तो ह्या तोंडावर तरी एका मराठ्याचं तो थोबाडच बघत नाहीत आम्ही। ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला थुकासाठी तो रे बळच।